संपूर्ण राज्यभरात मागील 3 दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे। मुंबई आणि ठाण्यासोबतच वसई तालुकाही पूर्णपणे जलमय झाला आहे। अनेक सखल भागात पाणी साचल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। या कठीण परिस्थितीत बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते मदतीसाठी पुढे सरसावले आहेत। वसईतील अनेक भागांमध्ये पाऊस थांबत नसल्याने साचलेल्या पाण्याची पातळी वाढत आहे। अशा बिकट परिस्थितीत बहुजन विकास आघाडीचे प्रत्येक भागातील कार्यकर्ते आपल्या भागातील नागरिकांशी संपर्क साधून आहेत। अडचणीत सापडलेल्या नागरिकांना ते मदतीचा हात देत आहेत। तसेच रस्त्यावरील पाण्यातून नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेतानाही दिसत आहेत। प्रशासकीय मदतीची वाट न पाहता बहुजन विकास आघाडीचे अनेक कार्यकर्ते या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना सहकार्य करत आहेत। त्यांच्या मार्फत गरज असलेल्या भागांमध्ये अन्न आणि पाणी पुरवठा केला जातोय। पूरजन्य परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना कार्यकर्त्यांची ही तत्परता नागरिकांना मोठा दिलासा देत आहे। गेले 2 दिवस धुवाधार पाऊस पडतोय आणि अशातच बऱ्याच ठिकाणी पाणी सखल भागामध्ये साचलेलं आहे। नागरिकांचे तारांबळ जीव उडालेले आहे। त्याला सहकार्य करण्यासाठी बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते नेहमीच सक्रिय असतात आणि यातच लोकनेते आमदार जितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने आणि आदेशाने सर्व ठिकाणी कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेले आहेत। जिकडे जिकडे ज्या ज्या गोष्टीची कमतरता पडते त्या ठिकाणी त्या विभागातील कार्यकर्ते अन्नदान वाटप असो किंवा अन्य कुठचेही मदत कार्य असो त्याच्यासाठी धावून आलेला आहे। जीवदानी मंदिर ट्रस्ट देखील नेहमीप्रमाणे आपलं कर्तव्य बजावते। महापालिकेचे कर्मचारी आणि जे अधिकारी आहेत त्यांना देखील सहकार्य बहुजन विकास आघाडीकडून केलं जाते आणि त्यातच असे जे प्रसंग उद्भवतात त्यावेळी बहुजन विकास आघाडी लोकनेते आमदार जितेंद्र ठाकूर यांच्या आदेशाने जोमाने कार्याला लागले। प्रतिनिधी गोवर्धन बिहाडे, NTV न्यूज मराठी, वसई, पालघर।